समाज प्रबोधन येथे 18वे साहित्य संमेलन उत्साहात संपन्न। इचलकरंजी येथे समाज प्रबोधन कार्यालय व वाचनालय शाहू पुतळ्याजवळ कवी इंगळी सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी आयोजित राज्यस्तरीय 18वे मराठी ग्रामीण साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले। संमेलन उद्घाटन प्रा. कवी दीपक पवार सर रुकडी यांच्या हस्ते करण्यात आले। प्रतिमा प्रा. गोविंद लहाने परभणी यांच्या हस्ते करण्यात आले, तर स्वागत अध्यक्ष सौ आरती अनिल लाटणे स्वागतपर मनोगत व्यक्त केले। कवी सरकार इंगळे यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। संमेलन अध्यक्ष प्रा. डॉ. बालाजी मन्नाडे, पालघर प्रमुख पाहुणे डॉ. राजेंद्र तातू ननावरे, मुंबई सौ ज्योती कुलकर्णी गंगाखेड, डॉ. सुरेश कुराडे तसेच प्रमुख पाहुणे उपस्थित। प्रा. चंद्रकांत पोद्दार हलकर्णी यांनी आपले विचार मांडले। मान्यवरांच्या हस्ते कुप्रतिभा भामने परिते लिखित गरुड भरारी कवी सरकार संपादना आषाढवारी संमेलन विशेषांक आणि डॉ. बालाजी मन्नाडे यांच्या उकरी कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले। यावेळी डॉ. मधुकर हुजरे धाराशिव, अशोक सूर्यवंशी सांगली उपस्थित होते। प्रा. संतोष जोईल फोंडा घाट यांनी सूत्रसंचालन केले। त्याचप्रमाणे दुसऱ्या सत्रात कवी संमेलन अध्यक्ष कवी अशोक मोहिते बार्शी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले। या कवी संमेलनात कोल्हापूर, मुंबई, पुणे जिल्ह्यातील कवी-कवयित्री सहभागी झाले होते। तिसऱ्या सत्रात मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना साहित्य साधना, कला साधना, समाजभूषण, आदर्श शिक्षिका असे पुरस्काराने गौरवण्यात आले, असे कवी सरकार यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे। ग्रामदूत प्रतिनिधी मोनिका जाधव, इचलकरंजी।